राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी अजित पवार यांचा अपघात झाला त्या ठिकाणी भेट देत पाहणी केली। यावेळी त्यांनी घटनास्थळाची पाहणी करताना विमान धावपट्टीपासून सुमारे 25 ते 30 फूट अंतरावर कोसळल्याचे सांगितले। अपघातात विमानाचे अक्षरशः तुकडे झाले असून हे दृश्य अत्यंत भयावह असल्याचे भुजबळ यांनी नमूद केले। विमानाची अशी अवस्था पाहिल्यानंतर त्यामध्ये असलेल्या लोकांचे काय झाले असेल हा विचार करूनच मनाला प्रचंड वेदना होत आहेत। ही घटना अत्यंत धक्कादायक आणि भयावह आहे असे छगन भुजबळ यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले। या अपघातामुळे राज्यभरात शोककळा पसरली असून नेते, कार्यकर्ते आणि नागरिकांकडून तीव्र दुःख व्यक्त केले जात आहे। पाहणी केल्यावर तुम्हाला काय वाटलं? अरे मोबाईल घ्या ना खाली बघितल्यानंतर एक तर धावपट्टी जी आहे विमानाची ती चांगल्यापैकी जी आहे, मोठी आहे, लांब सुद्धा आहे, पण ती धावपट्टी राहिली एकीकडे आणि जवळजवळ मला वाटतं धावपट्टीच्या खाली 20-25 फुटापेक्षा खाली ते विमान जे आहे त्याने ते उतरवलं आणि तिथली जी भिंत जी असते आपल्या सर्वसाधारणपणे विमानतळाची दगडी, त्याला ते धडकलेलं आहे असं मला तरी वाटतं। त्याच्यामुळे ताबडतोब तिथे ते स्फोट झालेले आहे आणि ते सगळं बघितल्यानंतर त्या विमानाचे जेवढे तुकडे झालेले आहेत, तर माणसांचे काय झालं असेल कल्पनासुद्धा करता येत नाही। आणि मला तरी स्वतः असं वाटतं, पण लोक सगळे सांगतात, कारण इथे अगोदर लोक आलेले होते ना काही स्वागतासाठी, ते म्हणतात की अगोदर बघून गेला, ते एक चक्कर मारतात, एअर स्ट्रिपवर काय आहे का वगैरे काय बघतात, पण त्याच्यानंतर तो तिकडे गेला। म्हणजे आश्चर्य आहे की असं कसं काय गेला, मला तर मोठं आश्चर्य वाटतं। परंतु एकूण जे आहे दुर्दैव म्हणायचं, आता याची चौकशी होईल, पण चौकशी काय सापडणार? कोणच आता जे 5-6 लोक जे होते काय कोणच नाही ना, काय नक्की झालं? विमानात घोटाळा असावा म्हणावा, विमान चांगलं फिरत होतं, चक्कर पण त्याने मारले। सर, कंपनीबद्दल काय संशय वाटतोय का? घातपाताचा संशय वाटतोय का? असं आहे की मी या बाबतीमध्ये काय बोलणं हे चुकीचं आहे। मी फक्त बघितलं तर तुम्हाला सांगितलं की एअर स्ट्रिप कुठे आहे आणि ते उतरलं कुठे आहे, धडकलं। बाकीच्या ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पोलीस आणि इतरांनी चौकशी करण्याच्या गोष्टी, त्याच्यावर मी मत काही देणं हे बरोबर नाही। जी जेट कंपनी आहे त्याच्याबद्दल